ठाकरेंच्या 6 खासदारांचं ऑपरेशन टायगर पार पडल्यानंतर आता ठाकरेंचे आमदार एकनाथ शिंदेंच्या रडारवरती असल्याची चर्चा आहे। ठाकरेंचे 4 आमदार एकनाथ शिंदेंना भेटले आणि 12 आमदार आमच्यासोबत येण्यासाठी तयार असल्याचं आश्वासन शिंदेंना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान ही भेट नुकतीच पार पडल्याचं कळतंय। येत्या काळामध्ये काही आकड्यांची जुळवाजुळव करून ऑपरेशन टायगर 3 होणार असल्याची माहिती समोर येते आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत तिसऱ्यांदा राजकीय भूकंपामुळे खळबळ उडणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिकची चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी सूरज सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, एकीकडे उद्धव ठाकरे हे 6 मतदारसंघांचा दौरा करणार आहेत, हा दौरा त्यांचा कसा असणार आहे, तर दुसरीकडे ऑपरेशन टायगर 3 ची चर्चा सुरू झालेली आहे। त्यामुळे या सगळ्या संदर्भातच नेमके काय अपडेट्स मिळतात? ऑपरेशन टायगर 3 होणार का? नक्कीच ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे मागील 2 दिवसांपासून विधानसभेच्या कामकाजात उपस्थित नव्हते, खरं तर ते साताऱ्याला दरेगावी येथे गेले होते आणि त्यानंतरचा जो दुसरा दिवस आहे हा अज्ञातस्थळी होते। त्यामुळे कुठेतरी काही आमदार जे शिवसेना ठाकरे गटाचे आहेत हे त्यांना भेटल्याची जोरदार चर्चा आहे। निधी असेल, विकास कामं असतील, अनेक प्रलंबित कामं ही मतदारसंघातली रखडलेली आहेत, त्यासाठी अनेक आमदार हे येऊन भेटतात। मात्र ठाकरेंचे आमदार यांनी घेतलेली जी भेट आहे ही अनेकांच्या भुवया उंचावणारी आपल्याला पाहायला लागेल। नुकत्याच 6 खासदार हे ठाकरेंची साथ सोडून शिंदेंसोबत आलेले आहेत। हा झटका जोपर्यंत उद्धव ठाकरेंना लागत नाही तोपर्यंत दुसरीकडे ऑपरेशन 3 ची तयारी ही एकनाथ शिंदेंनी सुरू केल्याचं देखील सांगितलं जात आहे। तर दुसरीकडे महानगरपालिकेत देखील अशाच झटका देण्याच्या तयारीत शिंदे हे असल्याचं देखील कळत आहे। जवळपास 22 नगरसेवकांची जुळवाजुळव झाल्याचं कळत आहे। मात्र हा आकडा 45 पर्यंत जाण्याची प्रयत्न आहेत हे शिंदेंकडनं सुरू असल्याचं देखील सांगितलं जात आहे। त्यामुळे एकामागोमाग एक जे झटके आहेत हे उद्धव ठाकरेंना दिले जात आहेत का हे पाहणं महत्त्वाचं आहे। याआधी जर आपण पाहिलं तर ज्यावेळी बंड झालं, बंडानंतर 6 खासदार आता पुन्हा 2 वर्षानंतर फोडण्यात आलेले आहेत आणि आता पुन्हा एकदा आमदार आणि नगरसेवक यांच्यावर देखील शिंदेंची नजर आहे। त्यामुळे एकूणच येणाऱ्या काळात राजकारण कसं बदलतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। जे आमदार, जे खासदार ज्यावेळी ठाकरेंची साथ सोडत आहेत, सत्तेबाहेर राहिल्यामुळे मतदारसंघातली कामं ही होत नाही आहेत, प्रलंबित कामं तशीच राहत आहेत आणि मतदारांना नेमकं कुठल्या पद्धतीने तोंड द्यायचं हेच कारण पुढे ठेवत हे ठाकरेंची साथ सोडत शिंदेंकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र त्याच्या मागची पार्श्वभूमी ही देखील अशी आहे की ठाकरेंकडनं आमदारांना किंवा खासदारांना वेळ दिला जात नाही आहे, त्यांच्याशी संवाद साधला जात नाही, नेमकं त्याचं कारण काय आहे हे देखील समजून घेतलं जात नाही असं देखील बोललं जात आहे। त्यामुळेच कुठेतरी आमदार खासदार आहेत हे ठाकरेंची साथ सोडून शिंदेंकडे जात आहेत का असा देखील सवाल उपस्थित होतो। आकांक्षा, नक्कीच त्यामुळे आगामी काळामध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद सूरज या सविस्तर माहितीसाठी।